विसापूरवरती चढल्यानंतर पहिलं तर आम्ही लोहगडचा व्ह्यू बघायला गेलो. जो हनुमान मंदिर आहे वरती तिकडे गेलेलो. त्यानंतर महादेवाचं मंदिर आहे तिकडे गेलो. त्यानंतर राजवाड्याला जायला विसरू नका. असं सरफेस आहे ते. आता आपण त्या सरफेसवरून आता लोहगड जो ह्या गडावरून लोहगड पूर्ण आपल्याला लोहगडचा व्ह्यू मिळतो. तिकडे आपण आता चाललोय. हा माझा नवरा आहे येडा. हा येडा. ही माझी बायको आहे एडी. आणि ही मी आहे एडी. लोहगड पूर्णपणे ढगात गेलेला आहे. लोहगड काही ढगातून येत नाही. त्या साईडून येणारा वारा आहे हा ढग लोहगडला टच करतो आणि डायरेक्ट याच्यावरून बाउन्स होऊन जातो वाटतं. अच्छा डायरेक्ट खूप जण ह्या राजवाड्याकडे यायला मिस करतात. तर तुम्ही कधी आलात तर इथे हा जुना राजवाडा आहे, याला नक्की भेट द्या. तर अशा पद्धतीने आपला ट्रॅक हा कंप्लीट झाला आहे. कसा आहे तुझा एक्सपिरियन्स? खूप चांगला होता. इझी आहे. तुम्ही पण एकदा विजिट करा. खूप छान आहे. हॅलो गाईज, नमस्ते. आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आणि आज आपण जात आहोत विसापूर फोर्टला. ट्रॅकिंगसुद्धा करणार आहोत आणि कॅम्पिंगसुद्धा. सो चला मग जाऊयात. गाईज आपण पोचलेलो आहोत विसापूरच्या पायथ्याशी. आणि आता आम्ही राहण्याची सोय करतोय. सो टेंट वगैरे लावून घेऊयात आणि मग भेटूयात. इथे टेंट लावून झालेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि साईडला आम्ही जेवणाची सोय केली आहे. आणि आमचा मित्र बघा कसा नाचतोय. अरे ना खरं सांगतोय. सो गाईस, तुम्ही इथे जुगाड बघू शकता. आम्ही आता प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये तांदूळ भिजवलेले खिचडी बनवण्यासाठी. नाही आता बघूया कशी खिचडी बनते. तांदळामध्ये केमिकल असं डिमोटिवेट करतो. मेंटल उलट मी त्याला बोलला आता तू किती हुशार आहे म्हणून मी लग्न केलं. चांगलं आता नाही बोललीस. मग सांगायचं नाही बोलायचं. वाईट बोलते. पकडले गेल्यावर बोलते नाही रे. आकाश मी तुला बोलत नाही की आकाश तू किती हुशार आहे. लय वाईट बोलते तुझ्यासोबत. परफेक्ट मिस्टर परफेक्शनिस्ट. पोहे पूर्ण पाकिट भाजून टाक. नरम होती ठेवायच्या वेळेला बाजू.
मोठं मस्त मस्त आले तिथे. आपण एक श्रावण संपल्यावरती कोंबडी भाजीच करूयात. कसा इथे भाजू कोंबडी. एकदा परत येऊ कॅम्पिंगला. इथंच येऊ कोंबडी बांधायची इथंच. इथे नको दुसरं इथे चित्त वगैरे असतात रे, इथे नको. इथं चित्तेले बिबट्याले किती आम्हाला फसवणार तुम्ही लोक. तुमच्या दोघांवरून आता कळालं तुम्ही फसवता. ऑल द बेस्ट. भाई काय होतं रात्री बिबट्या दिसणार 100% दिसणार. कोणाला ना कोणाला तरी बिबट्या नाही तर दुसरं कोणतरी काहीतरी दिसणार. आवाज तरी येणार. सावली येणार, आवाज तरी येणार. 100%. 100 आणि 1% मला तर तसं वाटतं. येणार एवढा अंधार आहे म्हणजे. आपल्यापैकी उद्या एक जण एक एक्सपिरियन्स नक्की देणार की पण मी काय बोलतो गुड मॉर्निंग गाईज. आत्ता आम्ही ट्रेकिंगसाठी सुरुवात करणार आहोत आणि आम्ही रात्रभर इथे स्टे केला होता टेंट लावून. आणि आता सर्व आम्ही काही भरतो आहे आणि आता निघतो ट्रेकिंगसाठी. सो आता सर्व आमचं आवरून झालेलं आहे. इथे आता गाडीमध्ये आम्ही बॅग वगैरे ठेवू आणि ट्रेकिंगला सुरुवात करू. चला रे फटाफट. जय शिवराय मित्रांनो. आता ट्रेकिंगला सुरुवात झालेली आहे. तर मग आता बघूयात कोण कोण थकणार आहे. सो मित्रांनो आपल्याला स्ट्रेट जायचं आहे आणि तो वाला डोंगर चढायचा आहे. तर आपल्याला स्ट्रेट जायचं आहे. सो इथे तुम्ही बोर्ड बघू शकता आणि इथे सगळे नियम लिहिलेले आहेत. नियम शक्यतो पाळा आणि निसर्ग स्वच्छ ठेवा. क्लाइम्बिंग करून आलेलो आहे. ती जवळपास 20-25 मिनिटाची क्लाइम्बिंग असेल. तर ती आता वरती करून आम्ही आलो आहे. वरती असं सरफेस आहे. ते आता आपण ह्या सरफेसवरून आता लोहगड जो ह्या गडावरून लोहगड पूर्ण आपल्याला लोहगडचा व्ह्यू मिळतो. तिकडे आपण आता चाललो आहे. तर आता आपण विसापूरचा जो कठीण पॅच आहे, जो एक 20-25 मिनिटाचा कठीण पॅच आहे, तो कठीण पॅच आपण वरती सर करून आलेला आहे. आता इथून आपण हा पूर्ण विसापूरची कडा आहे. ही कडा घेत लेफ्ट साईडला तुम्ही लोहगडकडे जातात. लोहगड तुम्हाला इथून चांगला व्ह्यू मिळतो. तर चला माझ्यासोबत.
येडा. हा हा येडा आणि ही नाही. माझी बायको आहे एडी. आणि ही मी आहे. एडी. No, एडी नाही, तू हेडा घतड्या. तर आता आम्ही विसापूरचा, जसं तुम्हाला सांगितलं मगाशी की विसापूरला मेन पॅच केल्यानंतर सरफेस लागतो. सरफेसवरून तुम्ही लेफ्ट टर्न घेतला की पुढे जाऊन तुम्हाला 10-15 मिनटानंतर तुम्हाला इथून लोहगडचा व्ह्यू मिळतो पूर्णपणे. मग तेच बघायला आम्ही आता पोचलेलो आहे. तर आता इथे पावसाळा असल्यामुळे धुकं मजबूत आहेत आणि लोहगडचा व्ह्यू आहे. तुम्ही बघू शकता. आणि आता इथे झेंडा काढला आहे आणि तिकडे 2 आमचे मित्र आहेत उभे, जे ऑलरेडी इथे पोचलेले आणि आहेत. अक्षय. आणि हा येथील व्ह्यू, अप्रतिम असा व्ह्यू. परश्या आणि अक्षय. लोहगड पूर्णपणे ढगात गेलेला आहे. लोहगड काही ढगातून येत नाही. त्या साईडून येणारा वारा आहे हा ढग लोहगडला टच करतो आणि डायरेक्ट याच्यावरून बाउन्स होऊन जातो वाटतं. त्यामुळे इथे तर काही ढग दिसत नाहीत, पण हा पूर्ण कायम ढगातच आहे कधीपासून. झालं भाऊ, बस झालं. तर मित्रांनो, जसं तुम्ही पाहताय पाहतोय. तसं कसं हा पाहतोय? हा पॉइंट आहे जिथे आपल्या लोहगडचा पूर्ण व्ह्यू मिळतो. कुठे अच्छा. दिसत नाही. आता तेच कारण आहे, पावसाळा असल्यामुळे ते आता आपल्याला पूर्णपणे धोका मिळतात. अच्छा. त्यामुळे तो व्ह्यू आपल्याला मिळणार नाही लोहगडचा, इथून जो पाहायला मिळतो. पण ठीक आहे, धुकाचीच मजा घेऊया. अजून काय सांगता येईल? तर आता जो व्ह्यू आपण लोहगडचा बघितला, त्याच्यानंतर तिथेच राऊंड मारून आपल्याला पुढे जायचं आहे. म्हणजे ओव्हरऑल कसं आहे की ज्या विसापूरचा मेन ट्रेक करून येता, मेन क्लाइम्बिंग आहे ती करून येता, तिकडून लेफ्ट टर्न मारायचं आहे आणि पूर्णपणे राऊंड मारून पुन्हा रिटर्न त्याच रस्त्याला तुम्हाला रस्ता मिळणार जिथे आपण उतरणार आहोत. ठीक आहे, तर आता आपले मित्र चालेत पुढे, आपण त्या व्ह्यूचा जरा आस्वाद घेऊया. दगड होता. तर थोडं असं 5 मिनटाचा ट्रेक करून आलात ना, तर इथे तुम्हाला असं पुन्हा एक तटबंदी पाहायला मिळेल. आणि मग असंच पुढे पुढे चालून आपल्याला पुढे जायचं आहे. वर्षापूर्वीचे तटबंदी अजून सुद्धा आपल्याला तेवढ्या मजबूतीने उभी असताना ते इथे पाहायला मिळते. म्हणजे विचार करा, त्यावेळेला जे बांधकाम करणार होते ते कशा पद्धतीचे बांधकाम, नाही तर आत्ता 2 वर्षामध्ये ब्रिज पडायला लागलेत. ही तटबंदी चालून आल्यावरती आपल्याला जिथे ही एंड होणार तटबंदी, त्या राईट साईडला तिथे हनुमानाचं मंदिर आहे. तर आपण हनुमानाचं मंदिर बघायला जाऊया. नमस्कार मित्रांनो. पडशील.
स्टेप वेल रे, हां स्टेप वेल, एक स्टेप वेल. स्टेप वेल म्हणजे असं स्टेप वाली विहीर आहे एक मोठी. इथे या वाटेने आलोय आता आम्ही आणि इथे शिवमंदिराकडे चाललो आहे. आणि हा जो रस्ता आहे इथे लेफ्ट साईडला गेला तर शिवमंदिर आहे आणि राईट साईडला गेला तर राजवाडा आहे. पहिला आलात तर पहिला शिवमंदिर करा, मग राजवाडा करा आणि मग राजवाडा करून तुम्ही खाली उतरा. असे डायरेक्शन आहेत आपल्याला. महादेव मंदिर तर विसापूरवरती चढल्यानंतर पहिलं तर आम्ही लोहगडचा व्ह्यू बघायला गेलो, जो विसापूरच्या सरफेसवरून पाहायला मिळतो. त्यानंतर हनुमान मंदिर आहे वरती, तिकडे गेलेलो. त्यानंतर महादेवाचं मंदिर आहे, तिकडे गेलो. त्यानंतर राजवाड्याला जायला विसरू नका. आणि राजवाडा झाला तर आता आपण इथे हा राजवाडा आहे. तीन मजली पण आमचं, पण हाईट लई छोटी होती. पुढे जाऊन बोलशील तर लोधा असता तर 27 माळे मारले असते. खूप जण ह्या राजवाड्याकडे यायला मिस करतात. तर तुम्ही कधी आलात तर इथे हा जुना राजवाडा आहे, याला नक्की भेट द्या. गाईड दाखव आपला. हे आमचे ट्रेनर, गाईड अँड एव्हरीथिंग. घेऊ ना. तर अशा पद्धतीने आपला ट्रॅक हा कंप्लीट झाला आहे. कसा आहे तुझा एक्सपिरियन्स? खूप चांगला होता, इझी आहे. तुम्ही पण एकदा विजिट करा, खूप छान आहे.